आपल्याला होत असतो. द्वापार युगामध्ये ते 84,000 दुर्वास ऋषी, ते दुर्वास ऋषी मध्यरात्री दुर्योधनाच्या सांगण्यावरून त्या द्रौपदीच्या दारामध्ये दत्त म्हणून भोजनाची मागणी करतात. आणि मग रात्रीचे 12 वाजलेले आहेत. त्या द्रौपद पाटी पांडवांकडे थाळी यायची आणि ती सूर्योदयापूर्वी यायची आणि सूर्योदय झाल्यानंतर ती थाळी निघून जायची. ती भस्मात नव्हती, ती काही त्यातून अन्न देत नव्हती. रात्रीचे 12 वाजले, कसलाही अन्नाचा कण घरामध्ये नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आता त्या ब्राह्मणांना द्यायचं तरी काय, त्या ऋषींना खाऊ घालायचं तरी काय, हा प्रश्न त्या द्रौपदी समोर पडला. तिने दुर्वास ऋषींना विनंती केली, म्हणजे ऋषी मुनी हो, तुम्ही गंगेवर स्नान करून या, तोपर्यंत मी स्वयंपाक तयार करून ठेवते. ऋषी गंगेवर गेलेले आहेत. आणि मग त्या द्रौपदीने आपल्या डोक्यावरती दगड घेतला आणि ती श्रीकृष्ण भगवंताचा धावा करायला. द्रौपदी भगिनीचा तो धावा कानावरती पडला. तिचं नाव भगवंताच्या कानावरती पडलं आणि पडल्यानंतर श्रीकृष्ण भगवंत पहिला घास तोंडात टाकणार एवढ्या ताटावरून उठलेले आहेत. रुक्मिणी माता म्हणते, अहो नाथ कुठे निघालात? तेव्हा श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अरे माझा भक्त, माझी भगिनी, माझी द्रौपदी माझा धावा करते आहे. तिने माझ्या नावाचा जयघोष सुरू केलेला आहे आणि आता मला जावं लागेल. श्रीकृष्ण भगवंत निघालेले आहेत, द्रौपदीच्या दारात जातात. पण श्रीकृष्णाची लीला बघा कशी आहे. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अगं द्रौपदी, त्या दुर्वास मुनींना देशील तेव्हा देशील ग, पण मला भूक लागली आहे. मी जेवणाच्या ताटावरून उठून आलेलो आहे, आधी मला तरी काहीतरी खायला दे. द्रौपदीनं त्या थाळीला चिटकलेलं एक पान होतं, भाजीचं पान होतं, ते भगवंतानं खाल्लं आणि ढेकर दिला. त्या ढेकरासरीशी दुर्वास ऋषी तिकडे ढेकर देऊन तृप्त झाले होते आणि इकडेही अन्नाच्या राशीच्या राशी लागलेल्या होत्या. नामाचा अभिमान नाम आठवा, नामेची प्राप्ती जीवा, नामे सर्वही सिद्ध चिंतिल जनी, नामे चढे वैभवा, नामे देहि रोग विघ्न टळती त्रिताप दुःखार्णवा, नामे धावनी देवये आठविता जैसा आला पांडवा. गोपाला गोपाला बंधूंनो, परमेश्वराच्या नामाचा खूप मोठा फायदा होत असतो. एक दृष्टांत आहे. एका कांबळच्या पाटलाच्या घरी एका चोरानं, काही चोरांनी चोरी करायचं ठरवलं. आणि मग त्या पाटलाचा नियम होता, दिवसभर सगळ्या गावची कामं करायची, रात्री 11:30 वाजता घरी यायचं आणि 11, 11:30, 12 पर्यंत जेवण करायचं, झोपी जायचं. त्याच्या बायकोचाही एक नियम होता की पाटील कधीही येऊ, तिनं ताट वाढून त्या टेबलावरती झाकून ठेवायचं आणि ती झोपायला निघून जायची. एक दिवस काय झालं, काही चोरांनी विचार केला, म्हणजे आपल्याला त्या पाटलाच्या घरात डाका टाकायचा
त्यासाठी त्या पाटलाच्या घराचा कोपरा ना कोपरा माहीत असणं गरजेचं आहे. आणि मग एक गावातलाच नारायण नावाचा माणूस त्या चोरांनी सोबत घेतला. सोबत घेतल्यानंतर ते चोर त्या पाटलाच्या घरात शिरले आणि चोर का कणगीमध्ये लपले. कणगी म्हणजे धान्य ठेवायची ती कणगी. चोर त्या कणगीमध्ये लपले आणि त्या नारायणाला कणगीत जागाच राहिली नाही. तो लपला घराच्या सज्जावर, जे माळवत असतात त्याच्यावरती तो लपला. गंमत काय झाली, रात्रीचे 10:30-11चा टाइम झाला असेल. नेहमीप्रमाणे त्या बायकोनं ताट वाढून आणलं आणि ते टेबलावरती ठेवलं. नारायणानं ताट पाहिलं आणि त्याला भूक लागली. आता या पठ्ठ्याने विचार केला, म्हणजे जेव्हा चोरी करायची तेव्हा चोरी करता येईल, त्या चोरांना काय जी दारं दाखवायची ती दाखवता येतील, परंतु आधी भूक लागली, आधी जेवून घ्या. तो त्या सज्जावरून खाली उतरला, त्या ताट उघडलं, ते होतं ते खाऊन घेतलं, ताट रिकामं करून पुन्हा जसंच्या तसं झाकून ठेवलं आणि हा पठ्ठा सज्जावर जाऊन लपून बसला. रात्री 11 वाजता बरोबर पाटील घरी आले आणि आल्यानंतर पाटलानं शर्ट काढलं, खुंटीला अडकवलं, हातपाय धुतले आणि ताटावर येऊन बसले. ताटावरचं वरचं झाकण काढलं आणि पाटलाला राग आला. पाटील जोरात वरडले, अगं असं ताट वाढतात का? अगं ए म्हटल्याबरोबर ती धावत झोपेतून खडबडून जागी झाली आणि पाटला समोर आली. पाटील ओरडले, तुला काय अक्कल आहे का? असं ताट वाढतात? अगं या ताटात काहीच नाही, काय झोपी होती का? सगळं खरकट ताट माझ्यासमोर आणून ठेवलंय. पत्नी घाबरली आणि ती म्हणाली, अहो पाटील, मला खरंच माहित नाही हो, मीच व्यवस्थित ताट झाकून आणून ठेवलं होतं. काय झालं काय नाही मला काहीच माहित नाही. नारायणाला डोळे आहेत, नारायणाला माहित. नारायणाला डोळे म्हटल्यावर नारायण टवकारला. पाटील पुन्हा ओरडले, आजकाल तुझं कामात लक्ष नाही, तुला कळत नाही का कामं कशी करायची? पुन्हा पत्नी म्हणाली, अहो पाटील, मला खरंच माहित नाही, नारायणाला डोळे आहेत, नारायणाला माहित, मी ताट व्यवस्थित झाकून ठेवलं होतं. त्या पठ्ठ्याने शांत बसावं ना, ते तिथून उतरलं नाही, यांच्या पुढे येऊन उभं राहिलं आणि नारायण आणि म्हणायला लागला. त्यांचं दोघांचं चालू होतं. पत्नी म्हणत होती, अहो पाटील, नारायणाला डोळे आहेत, नारायणाला माहित, नारायणाला डोळे आहेत, नारायणाला माहित, मला काहीच माहित नाही, मी व्यवस्थित ताट झाकून ठेवलं होतं. लगेच तो नारायण माझ्यातच बोलला, काय लावलं म्हटले किती वेळेचं? नारायणाला डोळे आहेत, नारायणाला माहित, नारायणाला डोळे आहेत, नारायणाला माहित. त्या कणगीमध्ये चोर लपले म्हटले, ते नाही दिसते का तुम्हाला? मी बरं दिसलो. बंधूंनो, नारायणाचं म्हणजे त्या देवतेचं नाव घेतलं तर चोर सापडले. आपण जर भगवंताचं नाव घेतलं तर आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही का? परंतु भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, भगवंताचं नाव आपल्या तोंडात असलं पाहिजे. सास सास परिणामले व्यर्थ सास न खोय, न जाने इस सास का आवर होय न होय. येता जाता निरंतर मुखे बोला चक्रधर. येता जाता निरंतर भगवंताचं नाव आपल्या तोंडात राहिलं पाहिजे. पण काही नावं खूप गोंधळ निर्माण करणारी आहेत. सुंदर दृष्टांत सांगते. एका गावात एक जोडपं राहत होतं. त्या जोडप्याचं नाव होतं सुपडू आणि चिंदी. आधी ही नावं त्या दोघांना खटकायची. त्यांनी काय केलं, आपली नावं बदलली. अशी नावं कोणालाच आवडत नाही. नावं बदलली. त्या सुपडूचं नाव ठेवलं साखर आणि चिंदीचं नाव ठेवलं खीर. गंमत काय झाली, त्यांच्याकडे एक वासरू होतं. त्या वासराचं नाव ठेवलं पाहुणा. एक दिवस त्यांच्या इथे पाहुणा आला आणि पाहुणा आल्यानंतर तो सुपडू उर्फ साखर शेतात होता. हा डायरेक्ट शेतात गेला पाहुणा आणि गेल्यानंतर तो सुपडू म्हणजे तो साखर त्याला म्हणाला, पाहुणे जेवण आता करता की खीर आल्यावर? म्हणजे त्याची बायको चिंदी, चिंदीचं नाव काय होतं? खीर. म्हणजे जेवण आता